कन्हैया, काय ग बॅग घेऊन कुठे निघालीस? आई तुम्हालाच सांगायला येत होते. मम्माचा कॉल आलेला. मम्मा मला खूप मिस करते हो 2-3 दिवस, म्हणून मम्माकडे जाऊन येते. अगं मग आधीच सांगितलं असतंस तर मी अखिलला सोडायला पाठवलं असतं तुला गाडीनी. नाही नाही, नको, कशाला, मी मागवते ना घरून गाडी. मी जाईन, ठीक आहे. जातीयस तर जा, पण खाऊ देते तू घेऊन. नाही नको खाऊ, नको. अगं नको काय, खास तुझ्यासाठी लाडू केलेत ना, ते घेऊन जा, डब्बाच घेऊन जा, रोज 3 बसून खा. हो आई, कशाला? खास तुझ्यासाठी केलेत ना, मग खायला नको का? रोज 3 तरी खा. दर मी ठेवून देते. काय नको, कशाला? ते ग मी ठेवते. जाऊ दे, नको. तनया सांगितलेलं ऐक, दे इकडे बॅग ती. होय, कशाला? मी ठेवते ना बॅग मध्ये. वाकायला लागू नये नाही, तुला म्हणून सांगते मी. केलं असतं खरं. काय केलं? हे काय ग? हिल्स तनया, काय? मेकअप? तनया कुठे चाललीयस नक्की? हा, आईच्या घरी चाललीयस का काही वेगळा प्लॅन आहे? काय विचारते मी? आकाशराव, म्हणजे त्याचं काय झालं, आम्ही जाणारच होतो तिच्या बरोबर, पण मग वसूच म्हणाले की बाबांना दगदग होईल, तुम्ही इथेच थांबा, म्हणून मग आणि मग काय झालं की मग त्या गडबडीत ना तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, आणि मग काय सांगावं काय सांगू नये आम्हाला काही सुचेना, आणि मग तुम्ही रागवाल म्हणून आम्ही तुमच्याशी खोटं बोललो की आम्ही वसू बरोबरच आहोत म्हणून. ते बाबा, ते माझ्या लक्षात आलंच. बरं, मला एक सांगा, वसुंधरा इथे नक्की का आलेत? ते म्हणजे बाबा, मला कल्पना आहे त्या इथे कशाला आल्या असतील. मला फक्त कन्फर्म करायचं होतं. त्या इथे लकीलाच भेटायला आल्यात ना? अगदी बरोबर ओळखलं. पण आकाशराव, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तिला सांगितलं होतं की आकाशरावांना सांगितल्याशिवाय तू काहीही करू नकोस म्हणून, आणि लकीला एकटं भेटायला जायला आम्ही तिला नकोच म्हटलं होतं, हो की नाही ग? तुम्ही रागावू नका, संशय नका घेऊ, तसा हेतू नव्हता तिचा. हो. अहो नाही आई, मी त्यांच्यावर संशय नाही घेत आहे. मला फक्त काळजी वाटत होती कारण त्या एकट्या चालल्या होत्या. आई, त्यांनी मला सांगितलेलं घडलेल्या प्रसंगाबद्दल. मी त्यांना तेव्हाच म्हणालो होतो की तुम्ही नाही जाता त्यांना भेटायला. मी नाही म्हणण्यामागे काहीतरी स्पेसिफिक कारण असेल. मला नको आहेत त्या जुन्या गोष्टी, नको आहेत मला लकी हा विषयच नको होता, म्हणून मी त्यांना नाही म्हणालो. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. मी त्यांना म्हटलं होतं की कोणतीही गोष्ट करताना एकमेकांना विश्वासात घेऊ, आणि त्या इथे एकट्याच लकीला भेटायला आल्यात. त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापात असता, तुम्हाला इतकी टेन्शन्स आहेत, म्हणून कदाचित त्यांनी तुम्हाला सांगितलं नसेल. पण आता ती तिथे लकीला भेटायला गेले तर तो तिच्याशी कसं वागेल, काय बोलेल, कल्पनेनेच खूप काळजी वाटते हो आम्हाला तिची. नाही आहे, तुम्ही प्लीज काळजी करू नका, मी आहे इथे. मी बघतो काय ते. थांबा, कुठे निघालात? परमिशन आहे का तुमच्याकडे आज जायची? नाही, परमिशन नाही आहे, पण माझ्या ओळखीची एक व्यक्ती आत गेली आहे, मी त्यांचीच वाट बघत होतो. हे पहा, लेखी परमिशन शिवाय तुम्हाला आज सोडता येणार नाही. परमिशन घेऊन या. थँक्यू. बोल. आई, मी खरं सांगू का, मला एकटीला ना खूप बोर होतं घरात. काय करावं कळतच नाही. माझ्या मैत्रिणी भेटणार होत्या सगळ्या एकीच्या घरी, मग मला पण जावंसं वाटलं गप्पा मारायला, फक्त जरा बरं वाटलं असतं ना. सॉरी आई, सॉरी, खरंच चुकलं माझं. मी पण ना वेडीच आहे, तुम्हाला आधीच सगळं खरं सांगायला पाहिजे होतं. तुम्ही माझ्यावर रागवू नका ना. सॉरी सॉरी सॉरी. येडपटेस का जरा? मला सांगायचं ना मग आधीच. एक काम कर, तुझ्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या घरी बोलव
मी करते सगळी तयारी, मग बघू तू कशी बोर होती असते. बोलो बोलो, सगळ्यांना बोलो. अहो मी काय, अरे देवा, या म्हातारीने तर मला पूर्णच अडकवलं. आता काय मैत्रिणींना इकडे बोलू आणि काय कोकम सरबत देऊ, गप्पांचा कार्यक्रम आहे. किती छान प्लॅन केले होते मी. आता या म्हातारीमुळे ना घरीच बसावं लागणार आहे. तुमचं नाव काय? वसुंधरा आकाश ठाकूर. कुठून आलात? पत्ता? 52 ठाकूर सदन, रोड नंबर 22, विलेपार्ले पश्चिम. कोणाला भेटायचं आहे? शार्दूल रानडे उर्फ लकी. भेटण्याचं कारण? चंद्रल चौकशी. परमिशन लेटर? हां, हे परमिशन लेट. ठीक आहे, आतमध्ये काही काय प्यायला घेऊन जाऊ शकत नाही. सर मी काहीच आणलं नाही, मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी. कॉन्स्टेबल, चेकिंग करा. थँक्यू सर. वेलकम. देवी आई, आज लकीला बुद्धी दे. त्याच्या तोंडातून सगळं काही खरं बाहेर येईल आणि या षडयंत्रामागे नक्की कोण आहे याचा शोध लागेल. ए, तुला भेटायला आलेत. लकी ना आहे ना तुझा? चल बाहेर ये लवकर. तुम्ही इथे थांबा, कैदी येतो तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. कोण आहे? वसुंधरा, तू मला भेटायला आली आहेस? ए वसुंधरा, माझी बायको मला भेटायला आली आहे इथे. बस बस बसू. ए माझी लाडकी बायको, माझी प्रिय, हे माझी अर्धांगिनी, माझी न्याय देवता, तू मला भेटायला इथे का आलीस? तुझे हे सुंदर सुंदर पाय माझ्यापर्यंत असे चालत 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 का आले? का आलीस तुम्हाला भेटायला? सांग ना. एक मिनिट थांब. मला खरं खरं सांग, तुला तुझ्या घरातल्यांनी घराबाहेर हकललं? आकाश ठाकूरनी तुला लात मारून त्याच्या घराबाहेर काढलं, हो ना? अरे मला माहिती होतं. मला माहिती होतं हा दिवस येणार. एक ना एक दिवस तू रस्त्यावर येणार आणि त्या दिवशी तुला कुत्रही विचारणार नाही. आज तो दिवस आलाय वसुंधरा. आई शपथ, म्हणजे मी बघितलेलं भविष्य खरं होतंय की काय? गावात म्हणजे मी खूप मोठा ज्योतिषी झालोय. अरे हट, खूप मोठा अंतर्यामी झालोय मी. इतके दिवस जेलमध्ये बसून तपस्या केल्याने मला सिद्धी प्राप्त झाली, वसुंधरा नावाची सिद्धी. तुला हे जे काही वाटतंय ना, तसं अजिबात घडलेलं नाहीये, कळलं? जर आपण आनंद बघवत नाही ना तुला माझा, एवढाच आपण आनंद झाला की तुला त्रास होतो, है ना? आत्ता कुठे एवढा मोठा. जाऊ दे,
चुकला माझा अंदाज. ठीक आहे. ते पण मला सांग, तुझे ते सो कॉल्ड सासू सासरे कसे आहेत? म्हणजे माझे म्हातारी ग अजून आहेत की दूर? तुला सांगू वसुंधरा, मी ना इथे जेलमध्ये रोज सकाळी अगदी नित्य नियमाने देवाकडे प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांसाठी मी त्याच्याकडे मागतो. मी रोज त्याला सांगतो की देवा, माझ्या वसुंधराला, तिच्या सासरच्यातना, माझ्या म्हातारीला आणि आकाश ठाकूरला लवकरात लवकर मरू दे रे बाबा. आणि माझी हाय तुम्हाला लागणार, नक्की लागणार. कारण मला जेलमध्ये पाठवून तू खूप मोठी चूक केली आहे वसुंधरा. तू जितकं शब्दांनी आमचं आयुष्य कमी करशील ना, त्याच्या दुपटीने आयुष्य परमेश्वर आम्हाला देणार आहे. कारण कसं आहे ना, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते लकी. मी आणि माझा मुलगा आनंदात आहोत, सुखी आहोत आम्ही. माझे सासू सासरे धडधाकट आणि आनंदात आहेत. अरे मग जा ना, आनंद साजरा करा ना. फटाके फोडा, मिठाया वाटा. नको त्या महिन्यात दिवाळी साजरी करा. इथे का दिवस मरायला? कारण तू गेल्यानंतरही माझ्या आयुष्यातली संकट संपत नाहीयेत. आमच्या घरात अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आम्हा सगळ्यांनाच धोका आहे. आणि म्हणून मी तुझ्याकडे आली. एक मिनिट, ए थांब, मला ओळखू दे. म्हणजे वसुंधरा ठाकूर इथे माझ्याकडे मदत मागायला आली आहे? नाही, मग साप विचारायला आली तुला. साप? बापरे. कुठे काळा कोट कुठे? वकील झालीस तू? या मधल्या दिवसांमध्ये ऑनलाईन कोर्स केलास वकिलीचा? अरे आत्ता आठवलं मला. तुझा तो कोर्टातला परफॉर्मन्स भारी होता. काय प्रोफेशनली बोलतेस यार तू, कमाल. आणि तुझा तो परफॉर्मन्स बघून ती जज कन्व्हिन्स झाली असणार आणि तिनेच तुला सजेस्ट केलं असणार आहे वकिलीचा कोर्स करण्यासाठी, है ना? तुझी फालतू बडबड बंद कर आणि मी जे काही विचारते ना त्याची सरळ सरळ उत्तर दे मला, कळलं? तू जर खरं उत्तर दिलंस तर त्यात तुझंच भलं आहे लकी. बापरे, वकील साहेब भडकल्या. मी घाबरलो. सांगतो सगळं सांगतो. काय माहिती आहे तुम्हाला? विचार. मला विशाखा मॅमबद्दल विचारायचं. कोणीतरी एक माणूस आहे जो त्यांना करोडो रुपयांसाठी ब्लॅकमेल करत होता. मरताना त्याने तुझं नाव घेतलंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची तुला माहिती आहे हे नक्की. ॲडव्होकेट डिटेक्टिव्ह? माय गॉड. तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे मला आत्ताच्या आत्ता सांग. तुला कळतंय का? हळू. वसुंधरा, हे ठाकूर घर नाहीये, जेल आहे, जेल. आणि इथे हळू बोलावं लागतं. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये ग. संबंध आहे आणि तुला ते सांगावंच लागेल. नमस्कार भावना, तुम्हालाच बोलतोय. नमस्कार. त्याच गावचे का तुम्ही? नाही, बघितल्यासारखं वाटलं म्हणून विचारलं. इथं कधी आले होते का आधी? नाही. वाटलं म्हणून तसं विचारलो. राग बिग तर आला नाही ना? काही हवंय का तुम्हाला? मला कुठलं काय हवं कशाचं?
तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा, पोहोचित करतो. म्हणजे हे बघा, डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. वरून काय खालून काय सगळं पोहोचित करतो आपण. अहो म्हणजे चकली चिवडा हे काय ते काय, अगदी लपून सुद्धा. खूपसायचं असेल तर चाकू पण देतो. फक्त सांगा तुम्ही काय हवं ते. अहो सांगा ना, तुमचं काही द्यायचं का? हसू नकोस. आणि मी जे काही विचारलंय ना त्याची सरळ सरळ उत्तर दे मला. अहो डिटेक्टिव्ह बाई, असं तुम्हाला वाटतंय की या सगळ्याशी माझा संबंध आहे, पण तसं काही नाहीये. कशावरून? माझा फॅन असेल तो, म्हणून लिहिलं असेल त्यांनी माझं नाव. नाही तर कशावरून त्याला तुला इथे मला भेटायला पाठवायचं नसेल, म्हणून तुझ्या समोर त्यांनी माझं नाव लिहिलं असेल. आणि हे नाव वाच, तू तिथे बघ. अरे देवा, अरे किती फिल्मी आहे सगळं. तो माणूस पण किती फिल्मी आहे यार. म्हणजे बघ ना, मरता मरता मला देव बनवून गेला. मरता मरता माझं नाव घेऊन गेला. मला सांग ना, त्याला काय करत होती? मरायचं होतं ना गपचूप. ही शपथ, मरता मरता माझं नाव लिहायची काय गरज होती त्याला? आणि तुला पण काय गरज होती का त्याने दिलेलं नाव वाचून इथपर्यंत यायला? मला भेटायला यायची काय गरज होती? रे बाबा, ते नाही, पण बरं झालं वसुंधरा, बरं झालं तू इथे मला भेटायला आलीस. मला पण तुला भेटायची इच्छा होती एकदा, शेवटचा. मी रोज देवाकडे प्रार्थना करायचो वसुंधरा, की देवा एक दिवस तरी वसुंधराला इथे मला भेटायला पाठव. आणि तो दिवस वसुंधराच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. मग आज तो दिवस आलाय. देवाने माझं ऐकलं. त्या माणसाला पण काय बुद्धी सुचली ना, त्याने मरता मरता तुझ्या समोर माझं नाव घेतलं आणि ते नाव वाचून इथे आलीस मला भेटायला. तो बिचारा तर भलं करून मेला. आता आता तू पण मरणार माझ्या हातून. तू मारलंस तर तू पण जेलमध्ये सडशील कायम. मग आता पण सडतोच आहे ना, आता पण सडतोच आहे. आणि तेही तुझ्यामुळे अजून थोडा सडेल. पण मी जेव्हा मरीन ना, त्यानंतर निदान माझा आत्मा भटकत तरी राहणार नाही. सोड मला. गुड बाय वसुंधरा. त्याचं काय साहेब?